पाटील तुम्ही पाहत आहात नवमहाराष्ट्र स्पेशल रिपोर्ट. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बनकर फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात एका नायब तहसीलदारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा अपघात बनकर फाटा परिसरात घडला. मृत अधिकारी सरकारी कामानिमित्त प्रवास करत होते, अशी माहिती समोर येत आहे. अचानक घडलेल्या या अपघातात वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातामागील नेमके कारण काय? वेग जास्त होता का? की वाहनात तांत्रिक बिघाड झाला होता? की रस्त्याची स्थिती कारणीभूत ठरली? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणार आहेत. संबंधित पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. खरे तर पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात वाळू तस्करी आणि या गौणखणीच्या बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेलेले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांचे बळी गेलेले आहेत. परंतु या तस्करांना राजकीय वरदहस्त असल्याने तेही सर्वपक्षीय राजकर्त्यांचा व भ्रष्ट महसूल अधिकाऱ्यांचा आणि पोलीस यंत्रणेचा वरदहस्त असल्यामुळे हे अपघात घडत आहेत. विशेष करून पारनेर तालुका असो संगमनेर तालुका राहुरी तालुका या ठिकाणी ही तस्करी खलेम सुरू आहे. व याला हे महसूलचे अधिकारीच जबाबदार आहेत व आज ही घटना घडली. आता याला कारणीभूत कोण आहे याचा तपास पोलीस यंत्रणेने करावा म्हणजे सत्य समोर येईल. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.